नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कोलिजन इन वन डायमेन्शन या संदर्भात थोडंसं डिस्कस करू. आता रेफरन्ससाठी आपण काय केलं की आपली जी जुनी फिगर आहे तीच आपण इथं काय केलं, मेंटेन केलं आहे. तुम्हाला माहीत असेल की त्या दिवशी आपण काही चेंजेस केले ते की जसं की ऑब्जेक्ट जो पहिला ऑब्जेक्ट आहे आपलं त्याची इनिशियल वेलोसिटी आपण काय घेतली u1. सेकंड ऑब्जेक्ट जो आहे u2, तर ॲक्च्युअल तो रेस्ट पोझिशनला असल्यामुळे त्याची इनिशियल वेलोसिटी u2 0 आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट m1 जो आहे त्याची वेलोसिटी आपल्याला काय घ्यायची आहे v1 आणि ऑब्जेक्ट m2 त्याची फायनल वेलोसिटी काय घ्यायची आहे v2. ओके. आता एक लक्षात घ्या की आपण ज्या केसेसबद्दल बोललो त्या केसेसमध्ये आपल्याला दोन वेगळ्या केसेस घ्यायचे आहेत. आता पहिली जी केस आहे ना, तर त्या पहिल्या केसमध्ये v1 हे v2च्या इक्वल आहे, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टची आफ्टर कोलिजन फायनल वेलोसिटी कशी आहे, सारखी आहे, असं आपल्याला काय करायचं आहे, कन्सिडरेशन करायचं आहे. आता हे कन्सिडरेशन घेऊन चाललो आपण, तर लक्षात घ्या हे होत असताना कम्प्लिटली इनइलॅस्टिक कोलिजन आपण विचारात घ्यायलो. सो हे केव्हा शक्य आहे, जर ही जी मी सिच्युएशन सांगायलो. सो इट इज अ कम्प्लिटली किंवा याला आणखीन एक शब्द आहे परफेक्टली. ओके. सो परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन जर असेल, सो परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन जे आहे, तर या कोलिजनमध्ये एक वैशिष्ट्य असतं की हे दोन जे ऑब्जेक्ट्स आहेत ना हे एका डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात. अर्थातच जे दोन्ही अँगल आपण घेतले θ1 आणि θ2 हे दोन्ही अँगल काय होतील, 0 होतील. ओके. 0 झाले, त्यानंतर सेम डायरेक्शनला काय झालं ते मूव्ह झालं आणि दॅट्स वाय हे कोलिजन जे आहे ते कसं आहे, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन आहे. आता हे इनइलॅस्टिक कोलिजन होत असताना मोमेंटम कन्झर्वेशनच्या लॉनुसार इनिशियल हे फायनलच्या काय असतं, इक्वल असतं. सेकंड ऑब्जेक्टची इनिशियल वेलोसिटी काय आहे 0. दॅट्स वाय लेफ्ट हँड साईडला आपलं जे इक्वेशन असेल तर ते काय असेल m1 u1, कारण m2 u2 का घेत नाही, कारण u2 काय आहे 0. राईट हँड साईडला जर पाहिलं आपण तर काय होईल बरं, आता m1 v1 प्लस m2 v2 पाहिजे होतं, पण इथं काय झालं बरं, वाटल्यासली तुम्ही m1 v1च्या ऐवजी काय घ्यायचं मला v, त्यानंतर m2 v2च्या ऐवजीसुद्धा काय घ्यायचं आहे v, कारण माझं जे आपण जे कोलिजनबद्दल बोललो तर त्यामध्ये दोन्हीचे अँगल सेम आहे, सेम डायरेक्शनला ते मूव्ह झालं, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन आहे. दॅट्स वाय आता या केसेसमध्ये आपल्याला फायनल वेलोसिटी काढायची असेल तर तुम्हाला माहीत आहे इथं v कॉमन काढला तर काय होईल कंसामध्ये m1 प्लस m2 इंटू v, हे m1 u1चा फॉर्म्युला झाला. आणि यावरून ऑब्जेक्टची v काढायची असेल आपल्याला तर काय होईल बरं, m1ला काय होईल m1 प्लस m2 हे डिनोमिनेटरमध्ये जातील है ना, आणि त्याला मल्टिप्लायमध्ये कोण आहे u1. दिस इज द फॉर्म्युला नंबर 1. हा आपला फॉर्म्युला नंबर काय झाला, 1 आपण कन्सिडर करू. आता हे होत असताना आता आपल्याला चेंज इन कायनेटिक एनर्जी काढायचं आहे. मग आता मला सांगा की म्हटलं इथं घेतो मी चेंज इन कायनेटिक एनर्जी. ओके. चेंज इन काय घ्यायचं आपल्याला, कायनेटिक एनर्जी घ्यायचं. आता हे चेंज इन कायनेटिक एनर्जी घेत असताना तुम्हाला माहीत आहे की डेल्टा के जर काढायचा आपल्याला तर काय करणार आपण बरं की सो या केसमध्ये इनिशियल व्हॅल्यू जास्त असल्यामुळे त्याला आपण फायनलमधून काय करणार, सबस्ट्रॅक्ट करणार. सो आपली इनिशियल कायनेटिक एनर्जी काय असणार, हाफ m1 u1 स्क्वेअर, कारण सेकंड ऑब्जेक्टचं रेस्ट पोझिशनला आहे. दॅट्स वाय. आणि फायनल काढताना आपण काय करणार, दोघांचे ॲडिशन करू, बरोबर. फायनल काढताना दोन ऑब्जेक्ट्स जे आहेत तर पहिल्या ऑब्जेक्टची काय असणार हाफ m1 v स्क्वेअर, दुसऱ्या ऑब्जेक्टची काय असणार हाफ m2 v स्क्वेअर. क्लिअर. मग आता यामध्ये आपण चेंजेस आणू, कॉमन घेऊ. पहा हाफ mला हाफ m1 u1 स्क्वेअर. आता या दोघांमध्ये कॉमन कोण येईल, हाफ आणि m1 m2 कॉमन येतं, बरोबर आहे का. सो मी इथं हाफ कॉमन घेतो, कंसामध्ये काय येईल m1
हो v² कॉमन येईल ना, ते अनकॉमन पार्ट कंसामध्ये गेलो मी m1 + m2 आणि पुन्हा v² पण कॉमन घेतला, म्हणजे हाफ अगोदर कॉमन घेतला, v² नंतर कॉमन घेतला. क्लिअर. आता हे होत असताना आपल्याला काय करायचं आहे की ही जी फॉर्म्युलामध्ये आपण इथं व्हॅल्यू काढलेली आहे ती व्हॅल्यू आपल्याला काय करायची इथं पुटअप करायची आहे. आता ही व्हॅल्यू पुटअप करत असताना इथं v आहे, इथं v² आहे, म्हणजे ही एक नंबरची राशीचं काय करून आपल्याला स्क्वेअर घ्यावं लागेल. सो स्क्वेअर घेत असताना सांगा हाफ m1 u1² मायनस हाफ m1 + m2 आणि v²ची ऐवजी काय येईल सांगा m1² अपॉन m1 + m2 होल स्क्वेअर इंटू u1². याच्यामध्ये कटण्यासारखा भाग कोणता आहे बरं, हे आणि याचा स्क्वेअर पार्ट कटून जाईल. मान्य. मग आता सर्वांमध्ये कॉमन जर पाहिलं आपण तर काय होईल बरं, याच्यामध्ये आणखीन काही चेंजेस दोघांमध्ये आपण काय करू, हाफ आहे दोन्ही ठिकाणी, वाटल्यास रेडने दाखवतो, हाफ आहे दोघांमध्ये. त्यानंतर इथं m1 आहे पण इथं काय आहे m1² चालतं. u1² सुद्धा दोन्ही ठिकाणी, म्हणजे हाफ m1 u² हे काय निघतो याच्यामध्ये कॉमन निघतो. सो मी कॉमन काढतो हाफ m1 u1². आता पहिल्यामध्ये काय शिल्लक राहिलं नाही, म्हणजे काय राहिला 1. दुसऱ्या याच्यात काय राहिलं बरं, हा हाफ पण घेतला आपण, हाफ घेतला, m1 पैकी एक घेतला, वरील शिल्लक किती राहिला m1 शिल्लक राहिला. डिनोमिनेटरमध्ये कोण आहे m1 + m2 u1² घेतलेच आपण. क्लिअर. मग आता इज इक्वल टू हाफ m1 u1². तुम्हाला माहिती आहे मॅथमॅटिक याला यानं गुणलं आणि नंतर डिनोमिनेटर ते घ्यावं लागतं. m1 + m2 ला आपण 1 मल्टिप्लाय करू, m1 + m2 आणि मायनस कोण आहे m1 आणि सर्वांचा छेद काय घेतला m1 + m2. तर यामध्ये m1 काय होतील कॅन्सल होतील. मग शिल्लक काय राहिला m1². इन ब्रॅकेट शिल्लक करायला फक्त m2 डिनोमिनेटरमध्ये m1 + m2. आणि या इक्वेशनला थोडंसं जर आपण व्यवस्थित लिहिलं अजून तर पहा m1 आणि m2 याला सोबत घेऊ आपण, कारण सर्व मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. नंतर m1 + m2 हे बाहेर घेऊ, म्हणजे कॉमन असणारा u1² आहे ते त्याला बाहेर घेऊ. म्हणजे याचा अर्थ आपण दोन फॉर्म्युले पाहिले. एक फायनल व्हेलॉसिटी काढायसाठी कम्प्लिटली किंवा परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन असेल, दोन्ही अँगल कसे आहेत 0, फायनल व्हेलॉसिटी दोघांची कशी आहे सारखी आहे. तर या केसेसमध्ये फायनल व्हेलॉसिटी काढायची असेल तर m1 अपॉन m1 + m2 इंटू u1. आणि त्यानंतर चेंज इन कायनेटिक एनर्जी काढायचं असेल तर हाफ m1 m2 अपॉन m1 + m2 इंटू u1². हे आपले काय झाले फायनल फॉर्म्युले झाले. त्यानंतर आता काही केसेसमध्ये आपण डिरेक्ट फॉर्म्युले इथे अभ्यासणार आहोत, ते तुम्ही इथे लक्षात ठेवायचं. आता चेंज इन कायनेटिक एनर्जी जे आहे ना त्याला अजून थोडं काय करू माहिती आहे का, आपण हेड ऑन कोलिजन संदर्भात थोडंसं समजून घेऊ. सो मी आता काय करतो माहिती आहे का, परफेक्टली, त्यानंतर परफेक्टली इन इलॅस्टिक हेड ऑन कोलिजन गेलो. आता परफेक्टली इनइलॅस्टिक हेड ऑन कोलिजन जर असेल हे ना, तर अशा वेळेस काय होतं माहिती आहे का की हेड ऑन कोलिजन व्हायला याचा अर्थ दोन्ही ऑब्जेक्ट मुव्हिंग आहेत, म्हणजे दोघांची इनिशियल व्हेलॉसिटी कशी आहे वेगवेगळी आहे. मग याच्या फॉर्म्युलेमध्ये तुम्हाला काय करायला माहिती आहे का, फक्त जर केस अशी आली की दोन्ही ऑब्जेक्टची हेड ऑन कोलिजनमध्ये इनिशियल स्पीड जर डिफरंट असेल तर तुम्हाला काय करायचं, एक डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा आहे. तो फॉर्म्युला आहे चेंज इन कायनेटिक एनर्जी. हाच फॉर्म्युला आहे आपला, फक्त थोडेसे चेंजेस कसे आहेत पहा. चेंज इन कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी m1 m2 अपॉन m1 + m2 आणि ब्रॅकेटमध्ये काय करायचं, अनदर ब्रॅकेटमध्ये u1 - u2². हे फॉर्म्युला इथं फक्त परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं. लक्षात आलं. आता फॉर्म्युले कसे तयार होतात ते आपण या केसमध्ये लर्न केलेलं आहे, परंतु डिरेक्ट आपल्याला फॉर्म्युलेच आपल्याला प्रॅक्टिकली यूज करायचे असल्यामुळं नीटमध्ये आपण डायरेक्ट ह्याच्यावर फोकस करू. ओके. सो हा झाला एक फॉर्म्युला.
त्यानंतर परफेक्ट इनइलॅस्टिक हेड ऑन कॉलिजन आहे, इनिशियल व्हेलॉसिटी डिफरंट जर असेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला. ओके. तिसरी केस जी आपण गेलो तर ते आहे पहा इलॅस्टिक कोलिजन. ओके. सो आता जी कोलिजन गेलो आपण ते आहे इलॅस्टिक कोलिजन. आता इलॅस्टिक कोलिजनमध्ये जे फायनल व्हेलॉसिटी आहे हे दोन्ही ऑब्जेक्टचे डिफरंट असणार. सो लक्षात आहे ना काय काय चेंजेस येईल. सो इलॅस्टिक कोलिजनमध्ये पहिल्या ऑब्जेक्टची V1 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टची काय घेतली आपण V2, हे दोन्ही काय असणार सेम असणार. सो ह्याच्यामध्ये पण लक्षात घ्या की θ1 θ2 हे दोन्ही कसे आहेत 0 आहे आणि V1 इज नॉट इक्वल टू V2, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी कशी आहे डिफरंट आहे. मग अशा केसमध्ये जे फॉर्म्युले तुम्हाला अप्लिकेबल करायचे आहे तर फायनल व्हेलॉसिटी जर ऑब्जेक्टची काढायची असेल त्याच्यात फक्त थोडंसं चेंजेस होतो. पहा काय करायचं 2m1 त्यानंतर मग अशी एक सांगायचं राहिलं तुम्हाला, हे जे इलॅस्टिक कोलिजन गेलो ना आपण तर याच्यात आणखीन एक जे आपण पहिल्यांदा केस घेतली होती की जे इनिशियल व्हेलॉसिटी आहे ना ते हे अशा पद्धतीची केस आहे आपली. म्हणजे याच्यात काय माहिती आहे का की U1 जे आहे ते नॉट इक्वल टू 0 मात्र U2 जे आहे ते काय आहे 0 आहे. म्हणजे सर्व उत्तर आपले कशाच्या टर्ममध्ये येतील U1च्या टर्ममध्ये येतील. ठीक आहे ना. सो फायनल व्हेलॉसिटी जर घ्यायची असेल तर 2m1 U1 डिवायडेड बाय m1 प्लस m2 आणि सेम केसमध्ये V1 जर काढायचं असेल आपल्याला तर त्याचासुद्धा फॉर्म्युला तोच आहे 2m1 U1 अपॉन m1 प्लस m2. अशा पद्धतीचे दोन केसेस. तर ओव्हरऑल किती केसेस पाहिले आपण 3 केसेस पाहिल्या. पहिल्या केसेसमध्ये काय पाहिलं बरं आपण फायनल व्हेलॉसिटी कशी आहे सारखी, सेकंड ऑब्जेक्ट कसा आहे रेस्ट, पहिला ऑब्जेक्ट मूव्हिंग कम्प्लिटली किंवा परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन त्याचा डेल्टा केचा फॉर्म्युला. सेकंड केसमध्ये परफेक्टली इनइलॅस्टिक हेड ऑन कोलिजन आहे त्यासाठी हा एक फॉर्म्युला करण्यात इनिशियल व्हेलॉसिटी काय नॉन डिफरंट आहे आणि इलॅस्टिक कोलिजन ज्याच्यामध्ये सेकंड ऑब्जेक्ट पहिलेच केससारखे ना पहिलाच फिगर लागू व्हायला त्याला U1 नॉट इक्वल टू 0. तर अशा केसेसमध्ये V2 आणि V1 आपण कशाच्या टर्ममध्ये काढल्या U1 आणि U1 इनिशियल व्हेलॉसिटीच्या टर्ममध्ये काढल्या. आता याच्यात आणखीन एक स्पेशल केस आहेत पहा. सो स्पेशल केसेस काय असतील तर पहिलं स्पेशल केसेस करू आपण की मासेस सेम आहेत. मासेस सेम म्हणजे m1 जर m2च्या काय असेल इक्वल असेल तर अशा वेळेस काय होतं तर m2 आणि दोन्ही मासेस जर इक्वल असतील तर अशा वेळेस काय होतं माहिती आहे का की पहिल्या ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतो स्वतःची व्हेलॉसिटी प्रोव्हाइड करतो, स्वतःची व्हेलॉसिटी काय करतो 0 करतो. म्हणजे याच्यावरती काय होतं की फर्स्ट ऑब्जेक्ट्स कम टू रेस्ट आणि तो दुसऱ्याला काय करायला पुश खो दिल्यासारखं. म्हणून मला सांगा मग पहिल्या ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी काय होऊन जाईल 0 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टची जी फायनल व्हेलॉसिटी आहे ती पहिल्या ऑब्जेक्टच्या फायनल व्हेलॉसिटीचे काय असणार या ठिकाणी इक्वल असणार. ओके. सॉरी थोडंसं इथं मिसिंग झालं. दुसऱ्या ऑब्जेक्टची जी फायनल स्पीड असेल ती ऑब्जेक्टच्या इनिशियल स्पीडवर असेल ना. हा कारण याची तर फायनल स्पीड 0 व्हायली ना. पहिला ऑब्जेक्ट काय व्हायला रेस्ट पोझिशनला आहे ना. सो सेकंड ऑब्जेक्टला जी स्पीड मिळणार आहे ती स्पीड कोणती मिळणार की पहिल्या ऑब्जेक्टची जी इनिशियल स्पीड असेल त्याच्या इक्वल असणार. ओके. जर मासेस इक्वल असेल तर. ओके. त्याच्यानंतर सेकंड केस पाहू आपण. ही झाली फर्स्ट स्पेशल केस. आता आपल्याला सेकंड स्पेशल केस जी बघायची आहे की एक मास दुसऱ्याला जर डॉमिनेट करत असेल. सो इफ वन मास डॉमिनेट्स म्हणजे काय एक खूप जास्त आहे आणि फार कमी आहे. जसं की आपण असं कन्सिडर करू की m2 इज टू मच ग्रेटर दॅन m1. अशा कंडिशनमध्ये काय होणार तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा 2 केसेस आहेत आपल्याकडं. आता हा रेग्युलर एक्सपिरियन्स आहे आपला की फार शक्तिशाली वस्तूला जर लहान वस्तू धडकली तर जशी धडकते तशीच ती काय येते रिटर्न येते. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पहिल्या ऑब्जेक्टची जी फायनल स्पीड आहे ही त्याच्या इनिशियल स्पीडच्या काय असणार इक्वल असणार आणि दुसरा ऑब्जेक्ट जो आहे त्याला काही फरक पडणार आहे का नाही. म्हणजे त्याची जी
फायनल स्पीड आहे ती नियरली इक्वल टू काय असणार या ठिकाणी 0, नियरली इक्वल टू करतो वाटलंच थोडंसं असं चिन्ह है ना, नियरली इक्वल टू काय 0. कारण काय झालं बेधडक म्हणजे आला त्या दिशेनं तो न्यूटनचा इथं काय झाला तिसरा नियम लागू झाला, बरोबर आहे का. जसं का आता भिंत आहे, भिंतीला एखादा बॉल जर आपण पुश केला तर सेम स्पीडनं काय व्हायला तो रिव्हर्स होला. भिंतीला काय फरक पडायला का नाही, कारण भिंत ही बॉलच्या तुलनेमध्ये काय आहे, भिंत बॉलला डॉमिनेट करेल ना, कारण वन मास डॉमिनेट्स अदर. लक्षात आलं की सेकंड मास जे आहे एक्झाम्पल लक्षात आलं ना तुमच्या. ओके, फक्त याचे काय होईल बरं, डायरेक्शन चेंज होईल म्हणून इथं काय घ्यावं लागेल आपल्याला, काय घ्यावं लागेल, हां इथं मायनस घ्यावं लागेल, हे इथे लक्षात ठेवा. सो हेवियर मास हे अनडिस्टर्बटेड असतात आणि लायटर मासनं त्याची व्हेलॉसिटी काय केली, रिव्हर्स केली. सो इथं लिहू शकतो मी की व्हेलॉसिटीने डायरेक्शन चेंज केली, सो व्हेलॉसिटी काय झालेली आहे, रिव्हर्स. तर हे अशा पद्धतीचं. आता एक्झाम्पलमध्ये पाहू आपण की पहा स्लोईंग डाऊन ऑफ न्यूट्रॉन्स. तुम्हाला माहीत असेल की जे न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत तर त्यामध्ये जे न्यूट्रॉनची हाय स्पीड असते, टिपिकली स्पीड किती असते त्यांची 10⁷ मीटर पर सेकंड. तर याला स्लो करावं लागतं आहे ना. तुम्हाला माहीत असेल ना की तिथं एक कंट्रोलर असतात जे न्यूट्रॉनची स्पीड काय करतात, कंट्रोल करतात. तर ती स्पीड 10⁻³ मीटर पर सेकंड करायची आहे. सो त्या ठिकाणी जी हाय प्रोबॅबिलिटी असते इंटरॅक्टिंग विथ आयसोटोप, तुम्हाला माहिती आहे रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप कोणतं वापरतो, युरेनियम 235, आणि त्याचं त्या ठिकाणी काय घडून येतं, फिजन घडून येतं. शो दॅट अ न्यूट्रॉन कॅन लॉस मोस्ट ऑफ इट्स कायनेटिक एनर्जी इन इलॅस्टिक कोलिजन विथ द लाईट न्यूक्लिआय लाईक ड्यूटेरियम और कार्बन विच हॅज अ मास ओनली फ्यू टाइम्स ऑफ द न्यूट्रॉन्स मास. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की हे सिद्ध करायचं आहे की न्यूट्रॉन जे आहेत तर ती त्यांची बरीचशी कायनेटिक एनर्जी, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतं कोलिजन असतं, इलॅस्टिक कोलिजन असतं, आणि यामध्ये ते ज्यांना धडकतात लायटर न्यूक्लिआय, ड्यूटेरियम माहिती ना हायड्रोजनचा आयसोटोप आणि कार्बन. ओके, तर ज्यांचं की मास न्यूट्रॉनच्या मासपेक्षा थोड्या पटीने जास्त आहे, मात्र यांच्यासोबत कोलिजन झाल्यानंतर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचं काय करायला तो लॉस करायला. द मटेरियल मेकिंग ऑफ द लाईट न्यूक्लिआय युजली अ हेवी वॉटर ऑर ग्राफाईट इज कॉल्ड ॲज द मॉडरेटर. आणि हे लक्षात ठेवायचं की लायटर न्यूक्लिआय तयार करण्यासाठी जे मटेरियल आपण वापरतो तर ते कोणतं आहे, ड्यूटेरियम ऑक्साईड, हेवी वॉटर है ना. H2O ऐवजी काय घेतलं आपण D2O, त्याला हेवी वॉटर म्हणायचं, किंवा ग्राफाईट जे आहे तर त्यांचा मॉडरेटर म्हणून काय होतो, वापर होतो. मग आता ठीक आहे, तर आपल्याला एनर्जी लॉस जो आहे तर तो इथं समजून घ्यायचा आहे. आता एक लक्षात घ्या की न्यूट्रॉन जे आहेत तर या न्यूट्रॉनची आपण सर्वात अगोदर काय करू, इनिशियल स्पीड काढू. सो न्यूट्रॉनची जी इनिशियल स्पीड किंवा इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणू आपण, तर त्याला आपण K1 घेऊ न्यूट्रॉनसाठी. ठीक आहे, तर K1ची व्हॅल्यू काय असेल बरं, हाफ m1 u1² इनिशियल कायनेटिक एनर्जी जी न्यूट्रॉन ॲक्च्युअल, बरोबर. आणि त्यानंतर त्याच न्यूट्रॉनची आता आपल्याला काय करायचं आहे, फायनल एनर्जी काढायची आहे. सो फायनल एनर्जी काढताना काय करणार आपण, फॉर्म्युला असेल आपल्याकडे हाफ m1 v1². सिम्पल आहे ना. आता तुम्हाला आता आपण फायनल एनर्जी संदर्भात एक इक्वेशन पाहिलं होतं पहा है ना. तर ते इक्वेशन आता आपल्याला विचारात घ्यायचं आहे. सॉरी, तर यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे ना ही आपली चुकली होती. ठीक आहे, तर थोडंसं मी तर करेक्शन करतो की V1ची जी फायनल व्हेलॉसिटी आहे ना ती आहे पहा m1 - m2 अपॉन m1 + m2 इंटू u1. ठीक आहे, एवढं थोडं करेक्शन लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता ही फायनल व्हेलॉसिटी जी आहे इनिशियल व्हेलॉसिटीच्या टर्ममध्ये आपल्याला इथं वापरायची आहे. मग इथं चेंजेस काय येतात पहा हाफ m1 ला m1. आता V1चा फॉर्म्युला आपण हा ॲप्लिकेबल करेक्शन केलेला फॉर्म्युला आपण आता याच्यात यूज करू. मग आता V1² जी व्हॅल्यू आहे तर ती काय असेल या ठिकाणी m1 - m2 अपॉन m1 + m2, आणि याचं पूर्ण काय घ्यायचं आपल्याला ब्रॅकेट स्क्वेअर, आणि जी इनिशियल स्पीड आहे u1 त्याचासुद्धा काय घ्यायचं आहे, स्क्वेअर घ्यायचा आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं ना. तर हे करेक्शन थोडं लक्षात घ्या.
ठीक आहे. तर मी कट करतो. ही व्हॅल्यू आपण V1ची लक्षात ठेवायची. बाकी V2ची तर हां V2चं ठीक आहे, V2चं काही अडचण नाही, फक्त V1चं आपलं चुकलं होतं या ठिकाणी. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, तर आता आपल्याला याचं काय करायचं माहिती आहे का, फ्रॅक्शनल कायनेटिक एनर्जी लॉस घ्यायचा आहे. सो आता घ्यायचं आहे आपल्याला फ्रॅक्शनल लॉस इन कायनेटिक एनर्जी. सो फ्रॅक्शनल लॉस इन कायनेटिक एनर्जी. तर फ्रॅक्शनल लॉस जो आहे तर हा पहिलं फ्रॅक्शनल लॉस जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला काय करायचं की कायनेटिक एनर्जी जी फायनल आहे, ओके, सो फायनल घेतो मी, इथं आय घेतो, त्याला आपल्याला काय करायचं आहे, इनिशियल कायनेटिक एनर्जी काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. सो फायनल कायनेटिक एनर्जी काय आपली, हाफ m1 इन ब्रॅकेट m1 मायनस m2 अपॉन m1 प्लस m2 u1 स्क्वेअर होल डिवायडेड बाय इनिशियल कायनेटिक एनर्जी काय, हाफ m1 u1 स्क्वेअर. सो काय होईल बरं, हे जे राशी आहेत, ओके, अशा 6 राशी कटतील इथं, आणि तो फ्रॅक्शनल लॉस येईल तो कशाच्या इक्वल आहे या ठिकाणी, m1 सॉरी तो स्केल आहे त्याला, m1 मायनस m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2, याचा काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर घ्यायचा आहे. तर हा झाला फ्रॅक्शनल कायनेटिक एनर्जीमधला लॉस. आता जे न्यूक्लिया आहेत, आता तुम्हाला माहिती आहे जो लॉस होणार त्याला कोणतरी काय करणार, गेन करणार, ओके. सो गेन करत असताना आपल्याला काय करायचं आहे की फ्रॅक्शनल कायनेटिक एनर्जी जी गेन करायली, तर गेन करणारे कोण आहे आपल्याकडे, मॉडरेटर आहेत, जसं की हेवी वॉटर पाहिलं आपण, त्याच्यानंतर अजून कोण होता, ग्राफाईट होता, हे त्याचे कोण आहेत, ॲसेप्टर्स आहेत. सो आता आपल्याला सेकंड केसमध्ये काय करायचं आहे, फ्रॅक्शनल कायनेटिक एनर्जी जी काय केल्या गेली, गेन केल्या गेली, आणि गेन कोण करणार या ठिकाणी, मॉडरेटर, आयदर तो ग्राफाईट असेल किंवा हेवी वॉटर असेल. तर हे जेव्हा गेन करतील तर हा रेशो उलट असेल पहा, ओके. सो हा रेशो काढायचा असेल तुम्हाला, तर हा रेशो आपल्याला काढायचा आहे K2 टू K1, ओके. किंवा हा रेशो जो आहे तो फाइंड न करता आपण काय करू शकतो माहिती आहे का, की डायरेक्ट आपल्याला F2 जर काढायचा असेल तर तुम्ही काय करा माहिती आहे का, 1मधून F1 मायनस करा, सरळ सरळ, ठीक आहे. सो 1मधून F1 आपल्याला मायनस करायचं आहे. सो ओव्हरऑल या केसमध्ये जर पाहिलं आपण तर 1 मायनस काय आपल्याकडे, m1 मायनस m2 अपॉन m1 प्लस m2 आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे आपल्याकडे. आता या इक्वेशनला जर मॉडिफाय केलं ना तर पहा तुम्हाला माहीत असेल की वरचा स्क्वेअर आणि खालचा स्क्वेअर म्हणजे काय करू लागेल बरं, की सगळ्यांचा छेद m1 प्लस m2 होल स्क्वेअर आणणं आवश्यक आहे. डिनोमिनेटरमध्ये इथं आहे, एकला आहे का नाही, म्हणजे या राशीनं आपण एकला काय करणार, मल्टिप्लाय करणार. सो m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस m1 m2, बरोबर आहे का, होल स्क्वेअर, अशी कंडिशन येईल, बरोबर. मग या इक्वेशनला आपण थोडंसं पुढं कॅरी करू तर काय होईल बरं, m1 पहिल्याचा स्क्वेअर येईल ना, m1 स्क्वेअर प्लस 2m1 m2 प्लस m2 स्क्वेअर मायनस कुठे, सॉरी इथं मायनस आहे, इथे मायनस आहे, तो इथं पण काय येईल मायनस, ठीक आहे. तर याचा a मायनस बीचा फॉर्म्युला असेल. सो काय होईल, m1 आणि m1 स्क्वेअर मायनस 2m1 m2 प्लस m2 स्क्वेअर, किंवा तुम्ही तर हे पण फॉर्म्युला वापरू शकला असता पहा, a प्लस बी स्क्वेअर
ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं 4ab है ना म्हटल्यास ठीक आहे आता वापरलं तर राहू द्या काय होईल m1 प्लस m2 काय लिहितं होल स्क्वेअर. सो आता काय होईल बघा तुम्हाला माहिती आहे प्लस मायनस आणि मायनस काय होतं इथं प्लस होतात. सो डायरेक्ट m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर कटले मायनस मायनस काय झाला 4 है ना मायनस मायनस प्लस होणे प्लस मग 2m1 m2 प्लस 2m1 m2 किती झाले 4m1 m2 अपॉन m1 प्लस m2 होल स्क्वेअर. तर हे झालं F2ची व्हॅल्यू. ओके तर अशा पद्धतीचे रिझल्ट्स आहेत. आता इथे एक केस लक्षात ठेवायची तुम्हाला की ड्यूटेरियम जे आहे ओके सो ड्यूटेरियमसाठी तुम्हाला माहीत आहे की m2 इज इक्वल टू काय असणार 2m1 कारण m1 कोण आहे न्यूट्रॉन तर न्यूट्रॉनच्या जवळपास न्यूट्रॉनचं जे वजन आहे ते कशाचं इक्वल असतं प्रोटॉनचेच इक्वल असतं जवळपास म्हणजे ड्यूटेरियमचं मास हे न्यूट्रॉनच्या मासपेक्षा किती असणार जवळपास दुप्पट असणार बरोबर आहे का. आणि अशा केसमध्ये जर त्याचा आपण F1 काढला कोणाच्या ड्यूटेरियमचा जर F1 काढला F1 काय आपल्याकडं फ्रॅक्शनल लॉस इन कायनेटिक एनर्जी तर ती व्हॅल्यू जर आपण काढली ना ते व्हॅल्यू तुम्ही यावरून काढू शकता. तुम्हाला फक्त व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या ती येते 1/9 आणि दुसरं F2 जर काढला आपण त्याचा तर ती व्हॅल्यू किती येते 8/9 आणि सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर ऑलमोस्ट 90% ऑफ न्यूट्रॉन एनर्जी इज ट्रान्सफर बरोबर आहे का. पहा हे जे रेशो जर पाहिलं आपण तर याच्यावरून लक्षात येतं की न्यूट्रॉनची जी 90% एनर्जी होती सो 90% एनर्जी ऑफ न्यूट्रॉन ही कोणाला ट्रान्सफर झाली ट्रान्सफर टू ड्यूटेरियम. ओके सो ट्रान्सफर टू ड्यूटेरियम कारण गेन किती केला 8 केला लॉस 1/9 फ्रॅक्शन केला. सो 9 पैकी है ना जर टक्केवारी काढली तर जवळपास किती येतं 90% जी एनर्जी आहे ही न्यूट्रॉनची कोणाला ट्रान्सफर झाली ड्यूटेरियमला ट्रान्सफर झाली. त्यानंतर दुसरा आयसोटोप कोण होता आपला कार्बन. आता कार्बनचं जर पाहिलं आपण तर कार्बनचं मास किती आहे 12 टाइम्स येईल ना बरोबर आहे का. सो यामध्ये जर तुम्ही F1 जर काढला आहे कार्बनचा ती व्हॅल्यू लक्षात घ्या तुम्ही तर ती असते 71.6% आणि त्याच्यात F2 जर काढला तुम्ही तर ते येतो 28.4% हे पर्सेंटेजमध्ये दिलं आहे आपल्याला ठीक आहे. सो कार्बनचं खूप जास्त आहे पहा आणि गेन फार कमी आहे है ना गेन कमी आहे आणि F1 जास्त आहे फ्रॅक्शनल लॉस जास्त आहे. दॅट्स वाय कार्बन संदर्भात असं सांगता येईल की आपल्याला हेड ऑन कोलिजन जे आहे ते रेअर आहे या संदर्भात ठीक आहे कार्बन संदर्भात कारण त्याचं मास खूप जास्त व्हायला. सो इथे आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कोलिजन इन 2 डायमेन्शनबद्दल बोलू.